गुड मॉर्निंग ऑल. आणि कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि मजेत असलं पाहिजे. तर आज सुट्टीचा दिवस आहे, म्हटलं चला आज आम्ही तसा प्लॅन करला की थोडं लवकर जाऊ, ज्याने की ऊनही लागणार नाही, म्हणून आम्ही लवकर निघालो होतो. पण निघता निघता 8 वाजून गेले होते, तर सही 7ला जायचा प्लॅन होता, पण आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे थोडं लेट झालं. आता गडावर पोचायच्या पहिला ना कडक पास लागतो, आणि तिथला सकाळचा मॉर्निंगचा व्ह्यू पाहून ना पुढे जायचं मनच नाही झालं. थोडा वेळ थांबलो आणि तो व्ह्यू एन्जॉय केला आणि मग पुढे निघालो. महाराजांच्या गडावर चाललं. आता आत एंटर होताच ना आम्हाला 100 रुपीजची एक रिसिप्ट घ्यावी लागते. रिसिप्ट भरल्यानंतर आम्हाला पुढे जायला मिळतं. आता त्या पोलिसांनीच आम्हाला सांगितलं की तुम्हाला तिथे अर्धा तास वेटिंग आहे, गर्दी असल्यामुळे ना थांबून. आणि खूप गर्दी आहे असं कळलंय, कारण आज संडे असल्यामुळे ना खूप गर्दी आहे. 6 किलोमीटरच्या 6 किलोमीटर चालत जावं लागणार आहे असं ट्रॅफिक पोलिसांनी सांगितलं. आता बघू किती गर्दी वगैरे आहे. आता अर्धा तासाचं वेटिंग होतं, कारण अजून याच्या थोडं 3 किलोमीटर आहे, त्यामुळे आम्ही इथंच थांबलो. चालत का जाणं पॉसिबल नाही आहे. भूक लागली चिवला. मी काय तर टेस्टी फूड आणले माझ्यासाठी. अगं वडू नकोस, थांब ग. अगं माझी बॅग आहे ना. मग खोल, तुला यायला तर आता पाहताय ना तशीच मस्ती आमची दिवसभर चालू असते. दोघींचं एकमेकांचं टॉम अँड जेरी फन चालू असतं, आणि चटरपटर खाण्यात आमचा टाईम चालू होता, आणि काही जणांचा फोटोशूट चालू होतं. आणि असंच काही अर्धा तास आमचा निघून गेला, कळलंही नाही, आणि परत प्रवास चालूही झाला. जवळजवळ 1 तास थांबल्यानंतर परत आम्ही प्रवासाला सुरुवात केलेली आहे. हॉर्स आणि माझ्याची वाली चांगली फायनली वी आर हिअर. सुंदर. इथे ना घोड्यांची पागायची ते घोडे बांधत होते ते वगैरे पाहिलं, आणि चिवला हिस्ट्री सांगायचं काम पप्पाच करत होते. आणि तिचेही प्रश्न असायचे, मम्मी पप्पा मग कुठं झोपायचे, कुठं जेवण करायचे, हे सगळं चालू होतं. आणि आता इथं मार्केटमध्ये बरेचसे छोटे छोटे खेळणे सुद्धा असतात. आता ते बघितल्यानंतर मुलांना तर घ्यावंसं वाटतं. तिचाही चालू झालं हट्ट, हे पाहिजे ते पाहिजे. मग तिनं ते एक फॅन घेतलं, आणि मग आम्ही पुढे चाललो. जवळजवळ 7-8 वर्ष आधी आलो होतो, तेव्हा काही चेंजेस होते, आणि आता खूप काही डेव्हलप करतात. काही कन्स्ट्रक्शन चालू आहे इथं. खूप गर्दी आहे आज. तानाजी मालुसरे या गडाच्या लढाईमध्ये महान पराक्रम करून 4 फेब्रुवारी 1670ला आठवण म्हणूनच महाराजांनी तानाजी मालुसरे 356 आपण या ठिकाणी त्यांचं असणारं सर्व पराक्रमाचं महत्व आपण देत असतो. म्हणून तानाजी मालुसरे या लढाईमध्ये तारीख 4 फेब्रुवारी इसवी सन 1670 साली तानाजी मालुसरे यांनी गड कोंढाणा मोगलांचा किल्लेदार औरंगजेबाचा किल्लेदार उदयभान राठोड यांच्यापासून गडाच्या पश्चिमेच्या बाजूनं सैनिक होऊन घुसून आतमध्ये तानाजी मालुसरे तो देवनागिरीचा कडा चढून छापा घालून उदयभानात ठार मारून
या ठिकाणी प्राण अर्पण केले गेले, म्हणून तुम्हाला तुमच्या असणाऱ्या त्यांच्या अद्भुत पराक्रमाची नोंद महाराजांनी. जय भवानी, जय शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. आता ह्या वॉटर टँकच्या ट्रीजवळ ना आम्ही दिशूचेही फोटो काढलो होतो आणि आमच्याकडे पिक्स वगैरे आहेत त्याचे. मग म्हटलं चला चिवचे पण असेच फोटो क्लिक करू आणि सेम मेमरीज कलेक्ट करू. आणि मग नंतर आम्ही जेवायला आलो. हॉटेल आहे छोटंसं आहे ना, जेवण कुठे बनवायला? आतमध्ये बनवते बघ तिकडे. हो जरा भाकरी बनवते. हां आणि मला इथं बसवायला. आता इथलं ना कांदा भजी, पिठलं भाकरी, भरीत आणि हे मटक्यातलं दही हे जास्त फेमस आहे. मग मी तेच जास्त एन्जॉय करतो. ट्रायपॉडला लावू विना ना. घरी जेव्हा आपण पिठलं भाकरी आणि हे भरीत वगैरे करतो ना तर आपला साधासुद्धा मेन्यू वाटतो, पण इथे आल्यानंतर ह्याची चव काही वेगळी होते. एक तर आपण थकलेलो असतो आणि ते चुलीवरती बनवलेलं असतं, त्यामुळे त्याचा खूप जास्त चव लागते. आणि ते मटक्यातलं दही तर खूप छान सेट झालेलं असतं. आणि तुम्ही आला ना नक्की हाच मेन्यू टेस्ट करा. बाकी चटरपटर पण भरपूर काय काय खायला भेटतं तिथे, पण हे जेवण नक्की करा. आणि जिथे माती दिसते ना चिव आमची बसून जाते, केक वगैरे बनवते, काही तिचं तासन तास खेळणं चाललं असतं. आणि चिवने ज्या हेअर क्लिप बनवल्या त्या मी बनवल्या आहेत आणि किती सुंदर दिसत आहेत बघा. का यम लागतंय काय गोष्टी प्लीज बसवणार असं नंबर फक्त निसर्ग काढणी. मग कसं बनवायला? उरलेला बर्फ मागत होते. त्याच्यावर चाट मसाला घालून द्यावर होते. थँक्यू आहे का ऑइलला नोझी क्लीन करायचे. आलीस ते शिव तुला काय वाटलं माशी गेली? तुझ्याकडे ती बघ माशी, ती बघ खाली बघ, खाली तुझ्या ड्रेसकडे बघ. गेली गेली गेली. शिव घरी जायचं की नाही? शिव घरी जायचं की नाही? मग कुठं जायचं? दमली नाही तू? इतका वेळ फिरलं तरी